लग्नाच्या संगीतसाठी कोरिओग्राफर्स बोलवून डान्सेस बसवण्याची पद्धत आता गावागावात सुरू झाली. असाच एक कोरिओग्राफर इथे येतोय लग्नातले डान्सेस बसवायला. बघूया त्याची कोरिओग्राफी. येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. माझ्या एंट्रीच्या व्हेरिएशनवरून तुम्हाला कळलंच असेल की मी कोरिओग्राफर आहे. असू नका. तुम्हाला वाटत असेल हे काय गाढवाच्या पाठीवर साखरेचं पोतं, हे काय कोरिओग्राफर. पण मी खरंच कोरिओग्राफर आहे. काय झालं, 2 वर्षापूर्वी मी गाव सोडलं, शहरात गेलो. माझे आदरणीय गुरु आदरणीय ऋषिकेशजी बांबुसवार यांच्याकडे मी नृत्याचे धडे घेतले, कराटे शिकलो, गाण्याच्या 2 परीक्षा ढक्कलपास झालो, विणकाम भरतकाम, त्याच्यानंतर ते टिकल्या चिटकून ते करतात ना काचेचे फ्रेम, हरिण वाघ सिंह असे ते पण शिकलो. एवढंच कशाला तुम्हाला सांगतो, एवढं काही काही शिकवलं मला बांबुसवार सरांनी. आता ते ॲक्टिंगचा क्लास करतायत आणि ते झाल्यावर ते मला शिकवणार आहे. म्हटलं तोपर्यंत आपण काय करावं, म्हणून म्हटलं आपण कोरिओग्राफर हो. म्हणून मी कोरिओग्राफर झालो आणि लय मोठे मोठे कामं करतो मी. फक्त सिनेमेच नाही, म्हणजे लग्नाच्या आधी जी संगीत रचना असते ना त्याची बी कोरिओग्राफी करतो मी. बरं पडतं ती, सोपे सोपे स्टेप दिलं तरी जमतं आणि पैसे बक्कळ मिळतं, तर TDS कापत नाहीत. माय चंद्या तू होय, आणि हा काय अवतार, गुबडाला कोंबड्याचा तुर्रा. तुला काय करायचं, तुला काय करायचंय? मी काय तुझा नवरा आहे काय? हा हा, मी तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे एवढं लक्षात ठेव. राहू दे, नवरा म्हणे नवरा, थोबाड पाय. मा नवरा शहरातलाय, 2.5 लाख तर पगार आहे महिन्याला. 2.5 लाख. 2.5 लाख म्हणजे 50,000 म्हणणं. मग तेवढं तर मी 4 स्टेप शिकले की कमी तो एकाच दिवसात, ते बी 2.5 लाख. हिला 2.5 लाखाचं कौतुक म्हणतात ना, ते मुंगीला मुताचं पूर तसं आहे सगळं ते. गपराय आलाय मोठा कमवणारा. महादेवाच्या मंदिरामागे काळ्या दगडात आणि डोंगरावरच्या लेण्यात माझं नाव कुरू कुरू काढणारा माणूस कोरिओग्राफर झाला. नाचा कुणीकडचा. मी काय भिकारणीशी बोलतोय, माझं काम भलं मी जातो. चल तू आलायस का इकडं? मी काय तुला भेटायला नाही आलो, कळलं ना. माझ्या मागे लय काम आहेत, माझ्या क्लायंटनी मला इकडे पाठवलंय. म्हणजे कशाला आलायस तू? शहरात जाऊन नेमका झालायस काय तू? दिसत नाही का मी काय झालो नाही? दिसत नाही तुला हे? नाही, तसा दिसायला तर तू सायकिक दिसायलास. काय ती केस, काय ते कपडे, काय खंडीभर दागिने. आ लग्नाच्या पहिल्या रात्री तर बायको ऐवजी तुलाच दागिने काढायला 1 घंटा लागायचा. त्याच्याशी तुला काही येणं देणं आहे का? तिथपर्यंत तुला नाही पोहोचायचं. तुझ्याच नवऱ्याने मला इथं पाठवले. आपलं जुनं सगळं सांगितलं का? तुला मी काय तर धडकन मधला सुनील शेट्टी वाटलो का? मैं तुम्हें बोलना हूं, मैं और नहीं सकता, तुम मुझे बोलना है. पण माझी झालीये धडकन मधली शिल्पा शेट्टी. ना ना करते. आज मी रानमोकळा अवस्थाच आहे बरं का तुझा. म्हणजे ही शेतात अशी वावरात 4 एकर मध्ये फिरत असली गाणं म्हणत, तर त्या पाखराला मी धडकी मारायची. 4-5 पाखर त्याच्या आवाजामुळे मी असे कोमात जाताना पाहिलेले. कोमाचं सोड, कामाचं बोल. कामाचं म्हणजे कसं आहे की तुझं ते लग्न होणार आहे तुझ्या त्या नवऱ्याशी, आदित्य जो शहरातला आहे ना, त्याच्याशी तुझं लग्न होणार आहे. तर त्याने लग्नाच्या आधी संगीत रचनी ठेवली, त्याची कोरिओग्राफी मी करणार आहे. तो कोरिओग्राफी माय तरीच म्हणलं असं कसं झालं. मै नंदन बरं का, शीशा हो या दिल हो आखिर तुड जातावर नाचतीये, आणि मा दीर अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार कावर नाचतोय. असं काऊन करायला तू? येतं काहीच नाही. तुझ्या बापाचं तुझ्या आईचा सालसा बसवणार आहे मी. तुझा बाप तुझ्या आईला असं उचलू घेणार आहे. हा अरे पप्पा ना स्पॉन्डिलायसिस आहे, तुला माहितीये ना, असं करू नको. हा तुझा बापला म्हणला होता ना, माझ्या पोरीच्या पायाजवळ सुद्धा उभं राहायची लायकी आहे का तुझी? आता त्याला पायापर्यंत फ्रॅक्चर करतो मी. उचल 1.5 क्विंटलची बाई म्हणा अशी. असं काऊन करायला? हे बघ, माणसानं कायम आई बापाचा ऐकावं, ते आपल्या भल्यासाठी असतं. तुझे आई बाप माणूस आणि माझी आई काय चिंपांजी, माझा बाप काय गोरीला होता काय? हा अरे त्यांचा विरोध पत्करून मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. विरोध पत्करून म्हणे, आणि खायला काय घालणार होता? हाडर पॅन्ट पाटली तर आणायला
पैसे नाहीत. हँटर पॅन्ट फाटली तर बापासमोर उभा राहून म्हणतो अण्णा हँटर पॅन्ट फाटली माचो घ्यायला पैसे द्या. अरे माचो माचो तू खायचे माझ्या बापाच्याच पैशाचं ते रगडा पाहिजे, समोसा पाहिजे, कचोरी पाहिजे, मचा मचा खात म्हणायची. तुझ्यासोबत मी अर्धी भाकर खाऊन बीच जगन. एक चिकन अंडीनं 8 रोट्या खाल्ल्यावर बिला ढेकर येत नाही आणि ही म्हणे अर्धी भाकर खाऊन जगन. वाढतं वय होतं माझं. वाढत्या वयाच्या गरजा वाढी असतात. आल्लड होते एवढे अक्कल होते का? आता सदण्यान झाले. आणि तेव्हा कसं होतं गावच्या डुकराच्या कळपात एकच रेडा भारी वाटत होता ना. मी रेडा हा हो का? मी रेडा आणि तू कोण हरिण मृग नाही. अगं शेणाच्या गवऱ्या थापल्या नशा भिंतीवर मारल्या तर शेणाची गौरी कोणतरी तर थुत्तर कोणतं कळत नव्हतं. मग हाऊस काय होती शेण खायची पाहिजे नाही एखादी मृग नाही. पाहिल्या असत्या 56 होत्या पण म्हणतात ना ती लायक ती तो परी क्या चीज आहे. अरे ती वर गाडीतली भारती हा आडव्या वटाची. साधारणतः उभे वट कोणाचे असतात मला सांग. हा ती आडव्या वटाचीच ती भारती. तिनं मला असं लव्ह लेटर लिहिलं होतं रक्तानं ब्लडनं लव्ह लेटर लिहिलं होतं. रक्तानं पागल आहे निव्वळ. बोलायची पूजा होती त्यांच्याकडं. मेंढरू कापलं होतं तर रक्त साठवून लिहिलं होतं लव्ह लेटर. कागदाच्या कुबड वासावरून पण माणसाला कळलं नाही रक्त माणसाचं आहे का मेंढराचं आहे. तुझ्यासारखा मी रगत पित्या खानदानाचं नाही ना मला कळायला. आणि रक्त कशाचं का असं ना बोकडाचं तर बोकडाचं मेंढराचं तर मेंढराचं पण फिलिंग तिच्या होत्या ना का त्या बी मेंढराच्या होत्या. फिलिंग म्हणे फिलिंग. वाटीभर रक्त घेऊन बसली होती याला त्याला चिठ्ठ्या लिहित. लहान भाऊ चिठ्ठ्या पुचू पुचू दमला ही लिहू दमली नाही. फिलिंग म्हणे. फिलिंग होता का हा फिलिंग द ब्लँक होता काय माहिती. ठीक आहे मग आता डान्स बसवायचा मी आलेलो काय ये बघ मला तुझी गरज नाहीये. माई मीरा मामी आहे ती शाळेत शिक्षिका आहे आणि तिला लय अनुभव आहे. दांडगा गॅदरिंगचे डान्स बसवते ती बसवेल तू जाय. तू इथे मीरा मामी 8 वर्षापासून टेस्ट डान्स बसवायली. असा सुंदर चॉकलेटचा बरे कोणाचं बसवती मास्तरनीचं आणि लेकरायला घेऊन काय बसवती तर कुण्या गावाचं आलं पाखरू. ती तुझा डान्स बसविणार आहे. अगं तू ठरव तुला नाचरे मोरावर डान्स करायचा आहे का मारे हिवडा मे नाचे मोरवर करायचं आहे. हा आहे का नाही तर मी तुझा डान्स बसवणार तुम्ही माझ्यासोबत आहे तुझा एवढा डान्स. तुझ्यासोबत काऊन नाचेन मी आणि तो काऊन नाचून देईन तुझ्यासोबत मला. तुझ्या नवऱ्याला मी सांगितलेलं आहे की कोरिओग्राफरचा नवरीचा एक डान्स ठेवायचा तो हो म्हणलेला आहे. तू कबूल झाला. हा कसं काय म्हणजे कारण त्याला मी सांगितलं ना तुला सेलिब्रिटी सोबत नाचायचंय म्हणून. आणि कोण आहे सेलिब्रिटी. नम्रता संभेराव. हाव का मग तर मी पण सेलिब्रिटी आहे. तुम्ही दोघी एका रूम मध्ये थांबा आणि ठरवा काय ते. आम्हाला ताण नको जमाल. बरं राहिलं चुकलं मी सेलिब्रिटी. तू सेलिब्रिटी बरं तर ती सेलिब्रिटी हिरो संघ नाचणार आहे म्हणजे तुझ्या नवऱ्या संघ तुला माझ्यासोबत डान्स करायचा आहे. चल डान्सची रिहर्सल करतो आता. मारे हिवडा मे नाचे मोर. हा मारे हिवडा मे का. हा हे बघ सगळं ते शब्द जे आहेत ना शब्दाचा अभिनय करायचा. हा मारे मारे हिवडा मे. अगं हिवडा म्हणजे हिवाळा नसतो का असं हिवाळ्यावानी नको करू. हिवडा म्हणजे मन हृदय हृदय. हिवडासाठी असा जीव काढला ना तसंच करायचं. मारे हिवडा मे मारे हिवडा मे मारे हिवडा मे नाचे मोर. नाचे मोर. हा बदक झाला. जमल हा लग्नापर्यंत बदकाचं होईन मोर हे लक्षात ठेव. मारे हिवडा मे नाचे मोर असा डान्स बसवायचा तुझा. आणि सगळं सेट केलेलं मी एकदम सगळं सेट कुठं माझ्या डोक्यात सगळं सेट आहे. म्हणजे असं स्टेज मस्त सेट लावणार आहे मी तुला सांगतो. असं एक बैलगाडी ठेवणार आहे असे बैल ठेवणार आहे त्याच्या खाली चारा लिंबाचं झाड आठवतं का लिंबाचं झाड त्याच्या खाली असे हिरो हिरोईन एकत्र येतात आणि गाणं म्हणतात. मुद्दाम वागायला असं. तुला मी आधीच सांगितलं ना काही दिवसात पतिव्रता होणार आहे मी. ही आपली पहिली भेटल्याची सिच्युएशन होती. नको ना असं करू. कलावंत वेगळं काय करत असतो आपण जे भोगलं तेच कलेतून मांडत असतोय आहे की नाही. तसं मी ती सिच्युएशन केली. तुझ्यामुळे मी आधी लय भोगलंय हे नको. आता एक पुढची सिच्युएशन याच्यापेक्षा भारी आहे. काय हे पाय इकडं हिरोचा बाप इकडं हिरोईनचा बाप. हा हिरोईनच्या बापाजवळ हिरोईन हिरोच्या बापाजवळ हिरो. तो इकडून वडतोय ती तिकडून वडते असं एक वडावडी चालू आहे गाणं चालू आहे बॅकग्राऊंडला.
आठवलं मी कसा मार खाल्ला होता ते नको ना असं वागू. याच्या पुढची सिच्युएशन नको नको. याच्या पुढची सिच्युएशन एकदम शेवटची. हा. तू हिरो संघ चालली म्हणजे तुझ्या नवऱ्या संघ चालली, हो. तुझी बिदाई चालू आहे आणि मग कोरिओग्राफरची एंट्री स्टेजवर म्हणजे माझी. आणि मग मी गाणं म्हणणार, उनके घर को दरवाजे है लेकिन उन्हें खतरे का अंदाजा नहीं, हमें खतरे का अंदाजा है लेकिन हमारे घर को दरवाजे ही नहीं. ताई 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 हे काय तुझं अजून संपलंच नाही. छायला आलं हिच्यावाला भैया. ताई काय तू या धोत्रावर इन केलेल्या माणसासोबत काय टाइमपास करायला लागली. घबराय. अगं ताई तुला कळतंय का, लय जाम राडा झालाय तिकडं. अगं तुझ्या सासू सासऱ्यांची लय डिमांड वाढत चालली आहे. आम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, 3 BHK फ्लॅट पाहिजे, शेती पाहिजे असं बोलायला लागलेत ते. आणि आमचे हे म्हणजे तुझे दादी काय म्हणले. अगं तो तिचा संत शपथ, तो गेलाय ना सकाळपासून मायावाली बुलेट घेऊन. त्या नम्रता ती सेलिब्रिटी आहे ना, तिला घेऊन अख्खं गाव हिंडू राहिला. मग काय करावं मला कळ ना, पण मला एक कळत नाही त्या माणसाला नेमकं कोणाशी लग्न करायचंय ग. लग्न कॅन्सल. त्यांना सांग लग्न कॅन्सल. बापाचे पैसे घेऊन शहरातल्या फ्लॅटची लक्ष्मी होण्यापेक्षा ना गावात जोगतीन म्हणून फिरेल. आणि तो तुझा दाजी आहे ना, ज्याला थोबार नाहीये, त्याला सांग त्या सेलिब्रिटी संग उलट. अगं पण ताई आता ते त्यांनी ते लग्नाची तयारी केली सगळे घरी, तर काय करायचं त्याचं. नाही लग्न होईल ना. माझ्याकडे हा एक मुलगा. कोण हे पण त्याच्या स्टेपस होते असेल, तुम्ही वेगळे पण चार्ज करीन ना पहिले सांगू. त्याच्या सगळ्या स्टेप तयार आहेत. सगळं स्टेप तयार आहे. असा कोण येतो? मुडद्या तू. मी. हेच का झाली पंचायत आता, पुन्हा नव्याने सगळे स्टेप बसवावे लागतील ना. मार. करशील का लग्न. मी तर केव्हापासून तयार आहे. मी तर तुझ्या तालावर नाचायला कधीच तयार झालोय. हा 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 दाजी दाजी आता चुम्मा चुम्मा दे दे असं म्हणत बसण्यापेक्षा मामा मामा ये रे असं म्हणणारा वर्षभरात आला पाहिजे. म्हणजे याला मामा म्हणण्यासाठी आम्ही मरमर करा आता आहे का? अरे हो हा फेल कळलं. मग तुला मामा करायचं त्याची तयारी करतो. मग आलाच तर म्हण पाळणार आता. मग काय मग काय पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, हुंडा मागून त्यांनी दाविलं केळ, नाचत आलं पुन्हा हे काळ, जो बाळा जो रे जो. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स. मला फार आवडला. म्हणजे एक फार म्युझिकल प्रेमकथा तुम्ही फार उत्तम सादर केली. आणि आज योग्या तू काय काम केलंस यार. क्या बात है, क्या बात है. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, मला पण डान्स चांगला येत नाही, पण आपल्यामध्ये एक ताल असला की आपल्याला ते पकडता येतं. फार छान. आणि आज तू तसंच खूप चांगल्या पद्धतीनं पकडून दाखवलंस. दुसरं म्हणजे तुमचं टायमिंग फार चांगलं होतं. तुमची ती जुनी प्रेमकथा पुन्हा नव्याने तुम्ही पुन्हा वर्कआउट करता हे पण चांगलं होतं. आणि ऋषा तू तर भन्नाट होतास. तुझं पहिलंच वाक्य मला इतकं आवडलं, त्याला काही तोड नाही. तुमच्या ह्या गोड परफॉर्मन्ससाठी मी तुम्हाला टोपी देतो. वा. क्या बात. रेणुकाताई. वाह क्या बात है. सुंदर ब्लॉकबस्टर फिल्म बघितल्यासारखं वाटत होतं मला. आणि योग्या खरंच तू खूप मेहनत घेऊन चक्क चांगलं नाचलास आज. त्याच्यामध्ये खूप मेहनत घेतली असशील तू. आणि प्राजक्ता ॲज युजल तुला बघणं मला खूप आवडतं स्टेजवर, कारण तुझा वावर इतका छान प्लेझंट असतो, ग्रेसफुल असतो. तर ती एक गोड अशी प्रेमकथा होती आणि त्यात मामाची एंट्री बेस्ट होती. आणि इवन पाळणा खूप छान. ऋषा व्हेरी गुड. मला अत्यंत आवडला आणि त्याच्यासाठी मी सेल्फी घेणार. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, स्टेशनच्या समोरच्या गल्लीत अनेक विश्वविख्यात डॉक्टर वेगवेगळ्या गोष्टींवर उपचार करत असतात. असेच एक डॉक्टर आज इथे येत आहेत. बघूया त्यांची ही उपचार पद्धती. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशु. असं खरंच वाटतं की आपला हमसफर कोणीतरी असायला पाहिजे, पण ना भेटत नाही हो कोण. एक्सक्यूज मी. हा, yes.
काय झालं काय झालं काय ओ काय काय झालं काय झालं ओ काय झालं काय पण कसं दिसताय तुम्ही कसं दिसतंय? शी हा? शी कसं ते दाढी शी ते पोट बघा किती पुढे आलं आत घेऊ नका ते पोट घाणेरडं दिसतंय शी एक मिनिट एक तर आपली ओळख पळख नाही डायरेक्ट म्हणजे पोटावर काय आहे माझं पोट बरोबर आहे ह्यांची पोट बघा ते बघा पोटा दुसऱ्यांच्या पोटावर कशाला बोलतोस रे तू स्वतःच बघ ना ठीक आहे जेव्हा पोटावर बोलत नाही बाकीचं काय 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 संबंध काय कोण तुम्ही काय बोलताय काय बोलताय म्हणजे तू तुझ्याकडे बघून ना वाटत नाही तुझं लग्न झालं असेल असं नाही झालं ना नाही झालं ना लग्न तुम्हाला काय करायचं आहे मला काय करायचं म्हणजे सेन्स तुम्हाला असं नाही वाटत की एखादी सुंदर मुलगी तुमच्या आयुष्यात यावी तिच्याशी तुमचं लग्न व्हावं असं नाही वाटत वाटतं पण काय वाटतं ना हो. हा मग तुम्ही एक काम करा एक डॉक्टर आहेत ती मुलगी डॉक्टर आहे नाही नाही मुलगा आहे तो मुलगी नाहीये तुम्ही त्यांना भेटा ते तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करून टाकतील तुम्हाला आतून बाहेरून पूर्ण चेंज करून टाकतील लाईफ बदलून टाकतील एकदम सॉलिड करून टाकतील म्हणजे मला कळलं नाही म्हणजे अशी एखादी भंगार बाईक कशी असते हा. एखाद्या मेकॅनिककडे जेव्हा ती जाते हा तो मेकॅनिक तिला ज्या प्रकारे मॉडिफाय करतो ना हा. त्याच्यानंतर ती बाईक जी दिसते ना ओके. आणि त्या बाईकडे अशी 4 लोक अशी जेव्हा वळून बघतात ना ओके त्या प्रकारेच तुमचं आयुष्य होणार आहे हो तुमच्याकडे लोक वळून वळून बघणार आहेत जर तुम्ही त्या डॉक्टरांकडे गेलात तर हा? आणि मग एखादी सुंदर मुलगी तुमच्या आयुष्यात येईल एखादी कशाला हा जो घाणेरडेपणा आहे ना तो नंतर डॉक्टर तुमच्यातला बाहेर काढतील जरा नीट वागाल तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आणि एक सुंदर मुलगी तुम्हाला मिळेल एखादी कशाला कदाचित मीही तुमच्याशी लग्न करू शकते शी काय 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 तुम्ही हा मी खरंच हो, हो. कोण डॉक्टर कोण आहे ते डॉक्टर खुजाना खुराना अच्छा, खुराना. डॉक्टर खुराना हा. त्यांना एकदा तुम्ही भेटा हा ते तुम्हाला पूर्णपणे चेंज करून टाकतील मग माझा लाईफ बदलेल लाईफ पूर्ण बदलून जाईल ओके, ओके. तुम्ही नक्की भेटा फक्त काय आहे ना त्यांची फी आहे 10,000 रुपये काय हो काय काय करताय 10,000 खूप आहे तो खूप कसे काय अहो तुम्हाला करोडोची किंमत करतील एवढे तुम्ही सॉलिड व्हाल हो? कळते तुम्हाला हो? करोडोच्या किमतीने विकले जाल म्हणजे विकले नाही जाणार तुम्ही पण एवढं तुमचं मान वाढेल जगात थांबा किती म्हणालात 10,000 ते पण माझ्याकडे तेवढेच द्या. आणले होते मी, घ्या. हा, माझ्याकडेच द्या डॉक्टर खुराना तुमच्याकडे एक माणूस आलाय त्याला जरा भेटा ना ए इकडे 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 ऍप्रन घातलास म्हणून काय पहिला नंबर लागणार नाही तुझा पहिला नंबर माझा आहे मी पहिला पेशंट आहे चल अरे यार मी काय पेशंट नाही आहे रे मग काय डॉक्टर आहे येडा कोण आहे तू झालं असून झालं हा झालं आय एम द डॉस्कर विश्वजित खुराना काय डॉस्कर विश्वजित खुराना डॉक्टर नाही नॉर्मली डॉक्टर असं असतं कळलं अरे ते बाला इंडियामध्ये अरे मी इंटरनॅशनल डिग्री मिळवलेला माणूस आहे डॉस्कर विश्वजित खुराना अरे बाला तुझी उंची कशी वाढायची ते मी तुला सांगणार तुझी स्मरण शक्ती कशी वाढायची ते मी तुला सांगणार अरे न बाला ते सेक्स पॅक आहे ना तुझा एक सेकंड चुकीचं बोललात 6 पॅक नाही 6 पॅक म्हणतात त्याला अरे ते इंडियामध्ये इंटरनॅशनल डिग्री आहे माझी सेक्स पॅक आहे ना ते कॅब का ऍप त्याची ना वाढवायचं कसं बनवायचं ते मी तुला सांगणार तू माझी उंची वाढवणार तू माझी उंची वाढवणार तू अरे हा माझ्याकडे तशी गोली आहे थोडं गोली आहे हा. मग त्याला घेऊन फुटबॉल खेळ जा मला फुटबॉल मधलं गोली नाही मग? फुटानं उंची वाढतं ना त्याची गोली माझ्याकडे आहे.
अरे ती गोळी मग तू खा. तुझी उंची वाढव आणि नंतर लोकांना गोळ्या दे. काय चाललंय तुझं? काय? मी कोण आहे? डॉक्टर डॉस्कर विश्वजित खुराना. हा कळलं मला ते. ज्याला तुला काय सांगूया, आवरा बुटका होतं माहिती आहे मी. आवरा बुटका होतं ज्याला सूर्यप्रकाश पण माझ्याकडे पोचायला 5 मिनिटं लेट करायचा. काय म्हणता? पोरं क्रिकेट खेळतात ना, तर स्टंप वरती बेस्ट होता, आरवा मला झोपवायचं. आवरा बारीक होतो, पण माझ्या ह्या सगळ्या आविष्कार गोली मुलं माझी उंची वारली. काय म्हणता? ह्या गोळ्यांमुळे? माझी उंची वारली. ह्या गोळ्यांमुळे? हो. कोण भेटलं नाही तुम्हाला? काय? ह्या गोळ्या खाल्ल्या असताना तर आतापर्यंत मी अमिताभ बच्चन सारखा झालो असतो. ह्या गोळ्या लहानपणापासून खातोय मी, कळलं ना? तुम्ही पण इथंच माती करता. हे बुटका आहे, हे तुम्हाला सांगतोय मी. बुटका हे म्हणजे सूर्याला काजवण्यात थुंकल्यासारखं आहे. अरे हे काय फालतूगिरी करतो? पण तुला ती गोरी आवडते ना रे भाला? आवडते म्हणजे लहानपणापासून खातोय ताई मी. तरी तुझी उंची वाढलेली नाहीये. काय माहिती कुठली गोली आवरली म्हणून कटकन नाही खायची. मग त्याचं काहीतरी उपाय असतं. म्हणजे? मी त्या गोलीचा उपाय सांगतो. काय? गोली आहे ना अशी रस्सीला बांधायची. हा. हा? मग उऱ्या मारायच्या. हा. खायची नाही, चाटायची. अशी चाटायची. अच्छा, अच्छा. अच्छा, गोली चाटल्यामुळे तुझी उंची नाही वाढणार आहे, पण तू असं उऱ्या मारल्यामुळे तुझी उंची वाढणार आहे. काय माझी शारीरिक उंची कमी आहे, बौद्धिक उंची नाही कमी आहे, कळलं तुला? हा, हा. फालतू काहीतरी सांगू नका. नाही नाही, काय झालं माहिती फालतू काय सांगायचं तुला बाला? कसं आहे माहितीये काय, म्हणजे माणसाचं एक वय झालं ना का उंची वाढत नाही. माहितीये मला. कन्फर्म होते. हा, पण तब्येत कुठलं पण वय असू द्या, माणसाची तब्येत सॉलिड होत. हा, बरोबर. झाला गौरी तब्येत मिळवली तुला. रेग्युलर जिम करतो मी. काय बोलतोय? येस. 6 पॅक कुठं आहे? 6 पॅक कुठं आहे तुझ्याकडे? नाही. अरे बाला, माझ्याकडे औषध आहे. एका आठवड्यात 6 पॅक तुझ्याकडे येईल. बोल. ह्या औषधाने 6 पॅक होती. हो, माझ्याकडे मग औषध स्वतः का नाही घेतलंस? केवढं पोट झालंय बघ. अरे 2 पॅक पण नाही तुझ्याकडे, 6 पॅक कुठून असणार आहे? बोला 6 पॅक नाही माझ्याकडे. काय झालं, काल जरा माझा मूड झाला, मी बसलो होतं, 8 पॅक मारले, त्याच्यात 6 पॅक गेला. अरे ये ते 6 पॅक नाही, बिस्किट आहे, बिस्किट 6 पॅक. बिस्किट पोटावर पाहिजे, मग त्याच्याशी कशाला पाहिजे जिम मध्ये जायला? म्हणजे अरे बाला, माझ्याकडे मशीन आहे 6 पॅक आणायचं. हा 6 पॅक बनवायचं माझ्याकडे मशीन आहे, इम्पॉर्टंट. म्हणजे येणार म्हणजे येणारच, एकदम फेल जाणार नाही. बाल म्हणजे जिमला जायची गरज नाही आहे? अजिबात जायची गरज नाही. मला द्या ना मशीन प्लीज. ते तुला मशीन पाहिजे? हो. पैसे देणार ना? देणार ना, असं काय हा, करताय? एकच रातची राहिली ती मशीन. हा. देऊ? दे. बरं, ठीक आहे. ठीक आहे. काय 6 पॅक बनवायचं. इडलीचं भांड आहे ते? हा, मग तेच आठवड्याभर असं पोटावर गच्चम बांधायचं. अरे मग गोल 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 6 पॅक येणार बघ. गोल गोल पॅक असतात, गोल गोल पॅक असतात. हा, म्हणजे तुरत आता तुला मारीचं बिस्किट दिलंय गोल गोल. नाही तर तू बोलशील तर लांबर आरव चौकोनी पावाची पण मशीन आहे. देव तुला अशी चौकोन आहे मशीन माझ्याकडे. काय तू डॉक्टर खोरा नाहीस की खारी बिस्किट वाला आहेस? मी डॉस्कर विश्वजित खुरानाच आहे. हा? हा, म्हणजे माझी जरा पद्धत वेगळी आहे, पण रिझल्ट 100% आहे आपल्याकडे. बोल. नको नको, मी 10वीच्या रिझल्टला सुद्धा जेवढं घाबरलो नव्हतो तेवढं तुझ्या रिझल्टला घाबरतोय. कर भाला, हा 10वीला मार्क कमी पडले तुला? हा कमी पडले जरा. म्हणजे कुठल्या विषयात कमी पडले? आपलं गणित, मराठी, विज्ञान, सायन्स आणि जीवशास्त्र, हिंदी, इंग्लिश एवढेच विषयात कमी पडले. मग कुठला विषय राहिलाय? सगळ्याच विषयामध्ये कमी. हा, तुझा प्रॉब्लेम का मला कळले. मी तुकडी ड मध्ये होतो, क ह मध्ये नव्हतो. अरे यार, तुझी स्मरण शक्ती नाही आहे. तुझा प्रॉब्लेम आहे तुझा स्मरण शक्तीचा. अरे माझ्याकडे पावडर आहे स्मरण शक्तीचा. म्हणजे लय लोकांनी माझ्याकडे घेऊन गेले स्मरण शक्ती वाढवायची. म्हणजे काय लोक डॉक्टर झालं, काय लोक इंजिनियर झालं. हा, अरे लोकांचं सोर आता माझं बघ. मला माहिती आहे पाठांतर नाही तुझं ते. गेले 2 एपिसोड मीच तुला सांगतोय ते. अरे माईजा आला हे कधी, म्हणजे पावडर खाल्ल्यानंतरची गोष्ट आहे. पण आधी जाम माझा प्रॉब्लेम होता. अरे माझ्या काय हातात स्क्रिप आहे हे सुद्धा मला कळायचं नाही.
आवरा माझा प्रॉब्लेम होता पण आता सकाळ संध्याकाळ मी पावडर खाता ना अरे बोल कसलं पाल म्हणजे तिकडं लेखकांनी नुसतं डोक्यात इशा आणला तरी इकडं पाठ होता काय बोलता मला मला पावडर हवे पावडर हा मग तू डेमो 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 आता तुझा पावडर किती तुला द्यायची आता तुला डेमो द्यायला पाहिजे हे बघ म्हणजे कसं आहे मी 5 गोष्टी तुला सांगतो हा, चालेल. म्हणजे कर्म तू ते मला सांगायचा माझी स्मरणशक्ती सॉलिड आहे तुझी मला चेक करायची आहे. म्हणजे त्याप्रमाणे मी तुला पावडर किती 1 किलो 2 किलो काय ते त्याप्रमाणे चाल, चाल. 5 गोष्टी म्हणजे बघा कर्मने दिस इज द कॉन्सन्ट्रेशन कळलं मला बघा केस चष्मा शर्ट पॅन्ट आणि बूट काय बोललो मी काय बोललो कर्म काय बोललो केस हा. चष्मा काय बोललो मी आहे बोलत ज्याला तुझा जाम प्रॉब्लेम आहे स्मरणशक्तीचा परत सांगतो लक्ष द्या मी तेच बोलतो परत सांगतो लक्ष द्या हे बघ मी काय बोललो काला सफेद लाल ब्लॅक आणि येल्लो काय बोललो मी बोल परत बोल तेच बोललो काय बोललो मी काला सफेद तेच बोललो मी तेच बोललो चष्मा बोलायची ज्याला कुठं लक्ष तुझं तुझ्या स्मरणशक्तीचा जाम प्रॉब्लेम आला ह्याला लय सगळी पावडर द्यायला लागलं बस ठीक आहे लास्ट चान्स आहे लास्ट चान्स हे बघा कर्म सगळं म्हणजे तुझं माझं कर्म चांगलं आहे तुम्ही बोला सांगतो हे बघ छत्री टेबल टिपॉय पहिलं काय बोललो मी पहिलं काय बोलला अरे तुझा प्रॉब्लेम आहे साले तुम्ही लोक चांगल्या माणसाला गंडवता एक बाई ठेवता ती करते 1000 रुपये काढते नालायक हे बघ मला माझे पैसे परत पाहिजेत तुम्ही फ्रॉड आहात नाही रागवता कशाला एवढं रागू नको मला रागावर पण माझ्या नियंत्रण ठेवलं गोली आहे 2-4 गोळ्या रागावर ते राहू दे काय तुझ्यावर नियंत्रण करायला माझ्यावर एक चांगला उपाय आहे त्याला काय म्हणतात कमरपट्टा कमरपट्टा नाही दांडपट्टा नाही ना कमरपट्टा आता बघ ह्याचा पट्टा धनाधन बसतो की नाही माझे पैसे मला परत अरे, येडा झाला. पाहिजे. ए, येड्याचं मला पैसे आठवतं. पैसे मग करण सर कसं वाटलं परफॉर्मन्स हॅवॉक करणारा परफॉर्मन्स होता. अरुण्या तू सुटलास की मला माहिती आहे तू कंट्रोल कसं करायचं हाच एवढाच एक प्रश्न येतो आणि तू एवढ्या सातत्याने बोलू शकतोस अरुण्या न विसरता हे किती श्रेष्ठ आहे. स्मरणशक्तीची गोळी तूच घेतल्या आणि सगळ्या तुझ्या ह्याच्यावरच्याच कमेंट तू त्याच्यावर केल्यास आणि अफलातून केला म्हणजे तुमची जोडी खरोखरीच दृष्ट लागण्यासारखी आहे. क्या बात आहे. हॅट्स ऑफ. मी उभा राहून टाळ्या वाजवतो तुमच्या रेणुकाताई अत्यंत तुफानी ॲक्ट होता. मला फार 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 आवडला आणि अरुण दादा रिअली हॅट्स ऑफ. काय काम करता हो तुम्ही. इट्स सच अ प्लेजर. म्हणजे इट्स अन ऑनर ॲक्च्युली तुम्हाला बघायला ऑन स्टेज. त्यामुळे खूप 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 मजा आली आणि क्या बात आहे अंशा. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सर. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आता नम्रता गेली एक पत्ता शोधायला आणि या कामात तिला मदत करतोय आपला शशी. बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन शशी आणि नम्रता. ऐका ना हे बघा ही जी समोरची निळी बिल्डिंग आहे ना ती निळी बिल्डिंग आहे ना. निळी बिल्डिंग नाहीये ती हिरवी बिल्डिंग आहे नाही ती निळी बिल्डिंग आहे ग्रीन. अहो नाही ग्रीन ती निळी बिल्डिंग आहे ती. तुम्हाला काय रंग आंधळेपणा झालाय का मगापासून मला इथे फिरवतायत लय हाल केले हो माझे खूप हाल केले. नुसतं फिरवतायत माझी रिक्षा नुसतीच उभी आहे. ठीक आहे ना मला आठवतोय ना पत्ता. 1 मिनिट मला आठवू द्या हो. सापडेल कसं सापडणार माझी रिक्षा रस्त्यावर थांबून ह्या गल्लीत फिरवते त्या गल्लीत फिरवते. या रिक्षाच्या ऐवजी मला मीटर बसवलं असतं ना तर 1000चं मीटर पडलं असतं. गेली 40 मिनिटं नुसतं फिरतोय. चालतं तेवढं. चालतं काय चालतं अहो नाही थांबा तर मला पत्ता आठवत नाही. त्यात माझा काही दोष आहे का. अहो, पत्ता नीट विचारून घ्यायचं की नाही विचारू. आठवला चला आठवलं. काय करायचं इकडनं आपण असे सरळ गेलो ना की सर्कल लागेल. सर्कलच्या इकडचा जो चौक आहे ना. एक मिनिट सर्कल की चौक तेच ते. तीच तर कसं असेल सर्कल गोल असतो चौक चौकोनी असतो. हो 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 हो, काय हो? तिकडनं राऊंड मारला ना की मग आपल्याला असं लेफ्टला जायचंय. बघा परत गोंधळ घालताय तुम्ही. राईट कडे हात टाकून लेफ्ट असं कसं असेल. लेफ्ट हा राईट हा राईट आहे की नाही.
मग तुम्ही इथे कुठे मला सांगताय जायला? नाही पण लेफ्टच आहे तो. अहो हा लेप कसा असेल बघा, आपण ज्या हाताने जेवत नाही किंवा जेवणाचा वापर करत नाही हा, ना, हा. तो हात. मी वापरते तो हात. अच्छा म्हणजे तुम्ही लेफ्टी आहात तर? हो मी लेफ्टी आहे. तर परत ते म्हणजे लेफ्ट म्हणजे उजवा आणि राईट म्हणजे डावा. तसं नाही हो. हा बघा, हा उजवा हात, हा डावा हात. नाही लेफ्ट लेफ्ट राईट. हा 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 उजवा हा उजवा. अहो उजव्या डाव्याच्या झोलमुळे मी माझी रिक्षा कुठे पण घेऊन गेलोय हो. मगाशी झाडा झुडपात जाणार होती माझी रिक्षा. 2 वेळा तर नो एंट्री मध्ये घुसवली हिने. नो एंट्री मध्ये घुसवल्यानंतर ही पोलिसांना काय म्हणते, मैंने बरोबर बोला था, लेफ्ट लेफ्ट, यही नो एंट्री में लेके गया. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे? त्या पोलिसांना सांभाळता सांभाळता 500 रुपये खर्च झाले हो माझे. हो. हे बघा मॅडम, मला माझं भाडं देऊन टाका. देते देते हा. देते. हा द्या. पत्ता मिळाला ना की लगेच देते. कसा मिळणार पत्ता? तुम्हाला व्यवस्थित पत्ताच माहिती नाहीये. मी काय म्हणतो, तुमच्या मैत्रिणी एखादी खून सांगितली, खून? हा तेच आठवत नव्हतं. हा. खुणेवरून आठवलं, आलं लक्षात. काहीतरी हॉटेलचं नाव आहे. काहीतरी कसं असेल? काहीतरी या आहे. एरियामध्ये 100 हॉटेल आहेत, काहीतरी नाव असेल ना. नाव सांगा, नाव हॉटेलचं. मी आठवायचा प्रयत्न करते. हा बघा काय संतोष. हा, ते इथेच आहे नाही, बाजूला. संतोष नाही. गुडलक. ते एका बाजूला. गुडलक नाही. एक मिनिट. प्रसाद. प्रसाद? नाही प्रसाद नाही. समुद्र. समुद्र इथे कसा असेल? इथे कुठे असेल समुद्र? मग तेच सांगतो मी, समुद्र इथे कसा असेल? इथे समुद्र नाहीच. समुद्र माझ्या घराच्या मागे आहे. तुम्ही काही मला सांगता समुद्र वगैरे. मी कुठे काय सांगतोय तुम्हाला? तुम्ही सांगितलं. तुम्हीच कन्फ्युज करताय. तुम्हाला पत्ता नीट लिहून घेता येत नाही. कशाला लिहायचा पत्ता? मग पत्ता शोधणार कसा? मोबाईलवर. मोबाईलवर कसा शोधणार? फोन करायचा. कसा? म्हणजे समजा मला कुठल्या मैत्रिणीने बोलवलं ना, तर मी काय करते, मी माझ्या मैत्रिणीला फोन लावते. मग माझी मैत्रीण मला म्हणते की तू कांदिवलीला ये. हा. मग मी कांदिवलीला जाते. कांदिवलीला मी उतरले ना की ती मला म्हणते की तू वेस्टला ये. हा. मग मी तिला म्हणते तुला काय सांगायचं ते एका दमात सांग, उगाच माझ्या मोबाईलची बॅटरी वेस्ट करू नको. याच्यावरती हसते. याच्यावर मी पण हसते त्या टाळी. तर मग असा सगळा जोक झाला ना की मग ती मला सांगते की तू 262 नंबरच्या बसमध्ये बस. मग मी 262 नंबरच्या बसमध्ये बसते. मग रिक्षावाल्याला सांगते की मला लास्ट स्टॉपला उतरा. मग मी लास्ट स्टॉपला उतरते. लास्ट स्टॉपला उतरले ना की मी तिकडे उभी राहते. मग मी तिला परत फोन करते की मी आता कुठे येऊ. मग ती मला विचारते तू आता कुठे आहेस. मग मी तिला म्हणते की माझ्या उजव्या बाजूला भाजीपाला आहे आणि माझ्या डाव्या बाजूला दूधवाला आहे आणि माझ्या मागे केस कटण्याला वाला आहे. मग ती मला तिथे तिच्या नवऱ्याला वाला पाठवते आणि मग मला घेऊन जाते. इतकं सोपं आहे. इतकं सोपं आहे. मग लावा ना फोन मैत्रीला. लावला नसता का मी? बॅटरी डाऊन आहे माझ्या मोबाईलची म्हणून तर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर तरी पाठ आहे का? नाही ना, तोच आठवत मला. तुम्ही प्लीज आठव. आठवते आता माझं 13वा घालावं नाही लागेल. नको नको, आठवते मी आठवते. हा आठवला है ना? सांगा, पटकन सांगा. 9 नंबर पासून सुरुवात आहे. 9 नंबर पासूनच सुरुवात असते की 4 नंबर पासून सुरुवात होतो? तुम्ही वाकी बडबड करू नका, नंबर टाका. हा. हा, पहिला नंबर तर 9 फॉर शुअर आहे. केलं. हो, आता करतोय ना. कशाला चप्पल काढताय? थांबा ना. ना आठवण्याची पद्धत आहे माझी. नंबर 8. एट. हा Eight. टाकलं. हा. इथे बघ, 2 डोळे, हा. 2 नाक, हा? पुड्या, 2 दात, हा? पुढे 2. 2. तुला कुठला नंबर आवडतो, 5 की 7? 5. 3 वेळा 5 टाकून दे. टाक तू. हा. टाक. हा 5 टाकले. माझा बँक बॅलन्स आहे 0. काय? हा तू लिही. तू लिही तू. हा. हा 0. हा. 0 झाला. मग त्याच्यानंतर नंबर 1 असेल बघा. नंबर 1च आहे. टाक नंबर 1. हा. 7. एक आता माझं कन्फ्युजन आहे, मला क्लिअर करू दे. ह्याचा 8 त्याचा 7 कसा? अरे हा ते काय झालं, माझ्या बहिणीची चुकून चप्पल घेऊन आली. सेम टू सेम आहे ना. तरी म्हटली लूज का होते बघ, पटकन घसरते पायातनं. लूज होते. जाऊ दे, पण मी ऍडजस्ट केलं ना आता एवढं मगापासून. तुम्ही ऍडजस्ट करा थोडस. टाका नंबर. हा टाकला. हा शेवटचा तर नंबर ना 2 डिजिटचाच घोळ आहे ऍक्च्युली. माझा काहीतरी 45 का 57 हा, आहे. एक काम करा, तुम्ही डोळे बंद करा. अरे ही काय बाई आहे यार. डोळे बंद करा. केले. हा आता ही 2 बोट दिसत आहेत.
डोळे बंद केल्यावर कसे दिसतील ना, सॉरी. तुम्ही डोळे बंद करा, मी तुमच्या डोळ्यासमोरच बोट ठेवते. बंद करा. हा, आता एक कुठलं तरी बोट पकडा. आता उगाच नाटकं करू नका, समोरच आहे. हा हा हा, पकडलं. हा, बघितलं. हा हा, पहिलं बोट धरलंय. आता सांगा मनात कुठला नंबर धरलाय, 45 की 57? सांगा ना. मी कशाला धरू नंबर म्हणा तुमच्या मैत्रिणीचा. मग कोण धरू? एक काम करा, तुम्ही हा घ्या, मोबाईल घ्या आणि त्या शेवटच्या 2 डिजिटचं कन्फ्युजन आहे ना, कन्फ्युजन आहे. तुम्ही ना अल्टरनेट तो नंबर लावा, काही प्रॉब्लेम नाही, खूप बॅलन्स. हा, ही आयडिया चांगली आहे. हा, 45 वाला लावते पहिले. हा हा घामटा काढलाय. हा, लागला फोन. लागला. नाही 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 अहो, नाही नाही नाही, आम्हाला ते नकोच आहे. सावंत हवेत, सावंत. काय झालं? सावंत. मी घेऊन जाऊ अहो, शकतो. ते मला म्हणताय की हा वैद्यांचा नंबर नाहीये, सावंतांचा. अहो त्यांना सावंत हवेत. त्यांना सांगा सावंतच हवेत, वैद्य नको. अहो ती बाई सांगते ये नंबर वैध नाही है, वैध चुकीचा नंबर आहे हा, चुकीचा. चुकीचं आहे का? सॉरी हा, सॉरी. काय सॉरी, दुसरा लावूया आपण. 57 वाला ट्राय करूया. 57 वाला. हा हा, लागू दे देवा, लागू दे. हा हा, लागला लागला लागला. हा हा, काय सांगता? हो हा, सापडला पत्ता, सापडला. चला, चला. पत्ता सापडला. हा, चल. सांगा कुठे जायचंय? संपर्क क्षेत्राच्या बाहेर. चल पटकन, चल पटकन, चल पटकन. पत्ता सापडला. रडू नको. आनंद अश्रू आहेत ना, मला माहिती आहे आनंद अश्रू आहेत. पत्ता सापडला फायनली. आय नो आय कॅन. संपर्क क्षेत्राच्या बाहेर म्हणजे नॉट रिचेबल. काय छळवा, काय सुपारी घेतली माझी तुम्ही? नॉट रिचेबल म्हणजे हा फोन. फक्त मोबाईलचं बिल राहिलंय. माझ्या बायकोने वटपौर्णिमेच्या दिवशी मला गिफ्ट दिला होता तो मोबाईल, तो गेला. आता मला आयुष्यभर वडावर राहावं लागणार वाटतं. काय बोलला? तुमच्या मैत्रिणीचा नंबर लागत होता, माझा मोबाईल का बोलला? मग मी काय करू? साधे 2 फोन नंबर लागत नाही तुमच्या मोबाईलवरनं, फालतू फोन तुमचा. आलं मला लागतील मी फेकून. काय करू मी आता? बस इथे नाही, इथे नाही. चल चल तिकडे, चल इथे उभी राहा. आता ना मला ते पोलिसांचे 500 रुपये, माझ्या रिक्षाचे 250 रुपये आणि हा मोबाईल गेला. बिलचे तरी 150 रुपये मला तुम्ही द्या. मिळून 950 रुपये मला पाहिजेत. द्या, माझं भाडं द्या. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. जेवढे असतील तेवढे द्या, बाकीचे मी घरी जाऊन घेऊन येईन. मला द्या. पैसेच नाहीत माझ्याकडे. माझी मैत्रीण मला काय म्हणाली? माझी मैत्रीण मला म्हणाली की मी 30 रुपये मीटरच्या अंतरावर राहते, फक्त 30 रुपये लागतील, तू ये. मी म्हटलं माझ्याकडे एवढे नाही आहेत सुट्टे पैसे, माझ्याकडे सगळे बंद आहेत. 500 1000च्या नोट असतात ना माझ्याकडे. तर ती मला म्हणाली मी तिकडे आल्यावर देते तुला पैसे, कशाला टेन्शन घेते. मग आता जोपर्यंत तुम्ही मला पत्ता शोधून देत नाही तोपर्यंत मी तुला पैसेच देऊ शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही आहेत? हो काय? मग आता तुम्हाला मी चांगल्या पत्त्यावर घेऊन जातो. चांगल्या पत्त्यावर कुठल्या? पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन? हा, त्यांच्याकडे रजिस्टर असतं, तिकडे मिळेल ना माझ्या रजिस्टर नाही, मैत्रिणीचं त्यांच्याकडे ना पट्टा असतो, पट्टा. म्हणजे? तो पट्टा पडला ना की भल्या भल्यांना पत्ते आठवतात. नाही, मला नाही, मला नका, मला नाही जायचं, मला नाही जायचं. माइंड ब्लोईंग ऍक्ट होता तुमचा आणि आउटस्टँडिंग अभिनय केला तुम्ही दोघांनी. तर सेल्फी घेणार आहे आज बऱ्याच वा. दिवसांनी. मकरंद सर, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? मॅड करणारा ॲक्ट होता. खरं म्हणजे अशा लोकांचं काय करायचं हा खरोखरीच एक महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे ड्रायव्हर समोर चालवत असतो आणि मागणं हा इकडे घ्या इकडे घ्या, म्हणजे त्या ड्रायव्हरला कसं कळणार आहे इकडं म्हणजे कुठे. आणि पत्त्यांचे गोंधळ तर खूप आहेत. म्हणजे मला माझा वैयक्तिकच एक प्रसंग आठवतोय. मी पुण्यामध्ये लग्न केलं सुदर्शन हॉलमध्ये. तर मी आणि माझी बायको तो हॉल शोधायला असं त्या चाललो होतो. ज्येष्ठ गृहस्थांना आम्ही विचारलं, अहो म्हणलं तो सुदर्शन हॉल कुठे हो? तर ती गृहस्थ 2 पायऱ्या उतरून खाली आले आणि ते म्हणाले हे पाय इथनं सरळ जा, तिकडनं पहिलाच राईट मारा. आणि राईट मारलं की थोडं पुढे गेलं की एक मारुतीचं मंदिर आहे.
त्याच्या शेजारी पोस्ट ऑफिस आहे, तिथे विचारा. तर मला त्या प्रसंगाची एक आठवण झाली. फार उत्तम सादरीकरणाबद्दल तुमच्या दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन. Thank you. क्या बात आहे. गुण बघूया. रेणुकाताई. मकरंद सर, तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला.